दुहेरी खुनातील 2 आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 12 तासाच्या आत अटक केलेत. शिर्डी येथील काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील 2 आरोपींना 12 तासाच्या आत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलंय. 4 एप्रिल 2025 रोजी रात्री राहता तालुक्यातील काकडी पिंपरी रोड दिघे वस्ती येथील रहिवासी साहेबराव भोसले यांच्या राहत्या घरी अज्ञात आरोपींनी जबरी चोरी करण्याहेतू कोणत्या तरी प्राणघातक हत्यारानं कृष्णा भोसले आणि साहेबराव भोसले यांना जीवेठार मारत तसेच साखरबाई भोसले यांना गंभीर जखमी करून मोटरसायकल आणि मोबाईल चोरून नेला होता. याबाबत राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी शिरीष वमणे यांनी संबंधित ठिकाणी भेट देत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सूचना देत समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी 3 पथक तयार करून पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन केलं. 5 एप्रिल रोजी तपास पथके तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना संबंधित गुन्हा करणारे 2 संशयित इसम हे टेम्पोतून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सापळा रचून संशयित इसमांचा शोध घेत एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले संशयित 2 इसम आढळून आल्यानं संदीप दहाबाड आणि जगन किरकिरे दोन्ही राहणार तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांना ताब्यात घेत अधिक विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता संदीप दहाबाड यांनी त्याचे साथीदारासह रात्री 12:30च्या सुमारास काकडी विमानतळ परिसरातील एका घरात जाऊन 2-3 जणांना लाकडी दांडक्यानं आणि फावड्यानं मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असल्याची माहिती सांगितली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी संदीप दहाबाड आणि जगन किरकिरे यांना गुन्ह्याच्या तपासकामी राहता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलं असून राहता पोलीस अधिक तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 राहता अहिल्यानगर.